हॅलो वेलकम. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. आजचा आपला क्वेश्चन नंबर 4 आहे. याच्या आधी आपण 3 क्वेश्चन केलेले आहे. मला माहिती आहे की आपल्या सोल्युशन येण्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये थोडा जास्त गॅप पडतोय. त्याच्या मागे पर्सनल रिझन्स वगैरे आहेत काही, त्यावर नंतर डिस्कशन कधी करूया. आता क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय की फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या, ओनली प्रिन्सिपल व्हॅल्यूज. तर प्रिन्सिपल व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे. इनवर्स साठी काय असतात तर इनवर्स साठी प्रिन्सिपल व्हॅल्यूज ज्या आपण त्या यूज करणार आहेत. अँड या फंक्शनची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, इथे येते. तर डिफिकल्ट काही नाही आहे, पण तुम्हाला ओळखायचं की फंक्शन आहे कुठल्या टाईपचं. जसं उदाहरणार्थ हा जो फंक्शन आहे हा आहे कॉट इनवर्स कॉट एक्सच्या टाईपचा फंक्शन आहे. कॉट इनवर्स मध्ये कॉटची व्हॅल्यू आहे. आता बघा, या कॉट इनवर्स मध्ये जे कॉटचं इनपुट आहे ते आहे निगेटिव्ह साईडचं, म्हणजे -11. तर मी काय केलं, फक्त एक निगेटिव्ह साईडचा ग्राफ काढला इथे. एकूण इकडे दिसते ना, हा निगेटिव्ह साईडचा ग्राफ आहे कॉट इनवर्स कॉट एक्सचा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, प्रत्येक पायसाठी फंक्शनची व्हॅल्यू काय, x प्लस पाय, x प्लस 2 पाय, x प्लस 3 पाय. याच्यासमोर काय येणार, x प्लस 4 पाय, x प्लस 5 पाय. आता जो इनपुट आहे तो नंबर मध्ये आहे. इथे आपले जे कोऑर्डिनेट्स आहेत ते तर पाय मध्ये आहे. तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तर माहितीच आहे. पायची व्हॅल्यू आहे 3.14. याच्या डबल करा 6.28, आणखी ट्रिपल करा 9.42. आता जी आपली व्हॅल्यू आहे -11, ही -11 जी आहे ही -3 पाय पेक्षा लहान आहे आणि -4 पाय पेक्षा मोठी आहे. करून बघा, दिस व्हॅल्यूज इज लेस दॅन -9.42. ठीक आहे, आणि -11 12.56. तर हे -11 ह्या रेंजमध्ये पडते, म्हणजे -3 पेक्षा मागे गेलो आपण. तर -3 साठी जी व्हॅल्यू होती आतमधली किती आहे, x प्लस 3 पाय आहे. तर इथे जी व्हॅल्यू असणार आहे त्याच्यापेक्षा आणखी एक स्टेप मागे, म्हणजे x प्लस 4 पाय. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी किती आहे, -11. तर ही जी पहिली व्हॅल्यू आहे याच्यासाठी आपला आन्सर आलं x प्लस 4 पाय, आणि एक्सच्या ठिकाणी जी व्हॅल्यू ती कुठली आहे, -11. सो दिस इज -11 4 पाय. ओके, प्लस 10 टाइम्स. आता बघा, साइन ऑफ 2 टाइम्स कॉस इनवर्स 1/√2. जसं आपल्याला म्हटलं एक्झॅक्टली की हे प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये आहे. कॉस इनवर्सची व्हॅल्यू 1/√2 केव्हा येते, 45 डिग्रीसाठी. सो इन शॉर्ट मध्ये तुम्हाला भेटलं साइन ऑफ 2 टाइम कॉस इनवर्स 1/√2 हा π/4 असतो, 45 डिग्री. सिम्प्लिफाय करा, 2 टाइम्स तर π/2 झाला. साइन π/2 ची व्हॅल्यू 1, साइन π/2 ची व्हॅल्यू 1. आता आपल्याकडे -11 प्लस 4 पाय भेटलेला आहे. ओके, आता तिसरी केस आहे 10 टाइम्स साइन ऑफ, याची व्हॅल्यू किती काढायची, 2 टाइम्स tan इनवर्स 2. आता याला सॉल्व्ह करायचे 3 वेगवेगळे टेक्निक आहे. एक, मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो, वन ॲट अ टाइम. समजा पहिला आपण ॲज्युम केलं की लेट्स से tan इनवर्स ऑफ 2 इक्वल्स टू आपण थिटा ॲज्युम केला सपोज. तर 2 इक्वल टू काय झाला, tan थिटा झाला, राईट. 2 इक्वल टू tan थिटा. आता इथे फक्त व्हॅल्यू पुट करून बघा या व्हॅल्यूसाठी. तर आपल्याला काय भेटलं, साइन ऑफ 2 टाइम्स tan इनवर्स 2 ची व्हॅल्यू किती आहे, थिटा. हा झाला साइन 2 थिटा. आता साइन 2 थिटाला सॉल्व्ह करायचे 3 वेगवेगळ्या तुम्हाला केस माहितीच आहे. एक तर आपण त्याला 2 साइन थिटा कॉस थिटा करू शकतो, हा फॉर्म्युला. याला जर समोर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला tan ची व्हॅल्यू घ्यायची आहे. tan ची व्हॅल्यू तुमची आहे परपेंडिक्युलर अपॉन बेस. सो 2 आणि 1, आणि हा असेल √5. ठीक आहे, याची व्हॅल्यू काढून तुम्ही 2 टाइम्स साइन थिटा 2/√5 इंटू कॉस थिटा 1/√5 असे काढून घ्या. 2 इंटू 2 4, √5 इंटू √5 तुम्हाला मिळालं 4/5. ही एक पॉसिबिलिटी आहे सॉल्व्ह करायची ट्रिग्नोमेट्रिक रेशो यूज करून. दुसरा आहे तुम्ही डायरेक्ट साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करा. काय तो, साइन 2 थिटा इक्वल्स टू 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हा आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर tan थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती आहे, 2 आहे. सो 2 इंटू 2 to 1 plus 2 चा स्क्वेअर. सो दिस बिकम्स इक्वल्स टू 4/5 अगेन. सो तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे, तुम्ही वाटेल ते यूज करू शकता.
1 2. तिसरं ऑप्शन कुठलं? ऑब्व्हियसली तुम्ही टॅन इनव्हर्सला 1+1 लिहू शकता. मग टॅन इनव्हर्स ए बाय बीचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि साईनच्या आतमध्ये तुम्हाला अँगल मिळणार. दॅट्स ऑल्सो पॉसिबल, पण मी त्याच्यामध्ये जात नाही. ठीक आहे. सो साईन थिटा 2 थिटा इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं 4/5. आता ही व्हॅल्यू वापस सबस्टिट्यूट करा. सो 10 टाइम्स याची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 4/5 राईट. 5 दुनी 10 सर्व झालं आपल्याकडे. फायनल व्हॅल्यू बघा -11 प्लस 4 प्लस 10 प्लस 8. 8 आणि 10 18. 18 मधून 11 गेले 7 राहिले आणि 4π. सो फायनल आन्सर इज 4π प्लस 7. सो करेक्ट आन्सर इज 4π प्लस 7. ऑप्शन नंबर सी. आता या क्वेश्चन मध्ये स्पेशालिटी 2 प्रकारच्या आहे. पहिली गोष्ट तर प्रत्येक वेळेस ग्राफ यूज करायचा नसतो. एक्झाम्पल या ठिकाणी हा कुठला स्टँडर्ड ग्राफ नाहीये. त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्सचे सिंपल रेशोज जे आपले आहे किंवा जे आपले ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे ते यूज करायच्या. बेस्ट वे इज ऑलवेज टू जो पुट इन्व्हर्सची जे काही व्हॅल्यू असेल ॲज अ थिटा. ठीक आहे. सेकंड जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रिन्सिपल व्हॅल्यूज नेहमी घ्यायच्या. प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपल्याकडे ग्राफ आहे कुठल्या प्रकारचे, जसं कॉट इन्व्हर्स कॉटचा आहे तर होऊ शकते कुठे ठिकाणी कॉट इंटू कॉट इन्व्हर्स राहू शकते, कॉट ऑफ कॉट इन्व्हर्स. सेम हे एक्झॅक्ट तुम्ही एकदा ग्राफ ड्रॉ करायचा. त्या ग्राफमध्ये जे तुमचा पॅटर्न आहे तिथे तुम्हाला जो कोऑर्डिनेट सिस्टम आहे तो पाय मध्ये न लिहिता व्हॅल्यूज मध्ये लिहावं लागते, कारण की कंपॅरिझन व्हॅल्यू मध्ये आहे. तर व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यूज लिहायच्या आणि चेक करायचा आपण कुठल्या रिजन मध्ये, पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा 3π पेक्षा मोठा. म्हणून आपल्याला काय भेटलं x प्लस 4π. x हा आपला इनपुट आहे. आणि तिसरं महत्वाचं पॉइंट, जेवढं फास्ट तुम्ही ग्राफ काढून व्हॅल्यूज पुट करू शकता तेवढं तुम्ही लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो प्लीज ट्राय टू रिमेंबर ग्राफ्स ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स, साइन इन्व्हर्स साइन, कॉस इन्व्हर्स कॉस, tan inverse tan, or vice versa, tan inverse of tan, cos inverse of cos, sin inverse of sin. आणि एक गोष्ट कधी विसरायची नाही, एक असते तो आपला की लेट्स ऑलवेज एक्स मस्ट ऑलवेज बिलॉंग टू डोमेन ऑफ द फंक्शन. आता या केसमध्ये गरज नाही आहे डोमेन ऑफ अ फंक्शन. असं असेल तरच आपण त्याला क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला आणखी एक्सप्लोर करायची असेल, कुठला क्वेश्चन असेल ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन सोबत. थँक्यू व्हेरी मच.